नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत विदर्भ स्पेशल तुरीच्या ओल्या दाण्यांपासून बनवलेली कचोरी. ही कचोरी सहसा थंडीतच बनवल्या जाते, कारण त्यावेळेला तुरीच्या शेंगा येतात. आता हे तुरीच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहे. 1 ते 1.5 वाटी साधारणतः मी तुरीचे दाणे घेतलेले आहे. आता कचोरी बनवण्यासाठी मी 2 ते 2.5 वाट्या मैदा घेतलेला आहे. यातच टाकत आहोत आपण ओवा. हा थोडासा हातावरती क्रश करून मी असा यातमध्ये घालत आहे. सोबतच मी यात घालत आहे बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ. आता यामध्ये मी घालत आहे 2 चमचे तेलाचं मोहन. हे तेलाचं मोहन मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा मैदा आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून नरमसूत याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे आपण भिजवून घेऊया. आता पहा, अशा पद्धतीने आपल्याला नरमसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हा अर्धा तास आपल्याला मुरू द्यायचा आहे. आता यावरती मी झाकण ठेवते, तोपर्यंत आपण कचोरीचं सारण बनवून घेऊया. अशा पद्धतीने हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तासासाठी. आता गॅसवरती आपण एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये हे तुरीचे दाणे आपण सगळे भाजून घेणार आहोत. हे दाणे भाजून घेतल्यामुळे पोटाला बाधत नाही. दाणे आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया. तुरीचे सोले आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतले. त्यातच घालत आहे मी कढीपत्ता, 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घेऊ शकता. थोडासा सांबार आणि थोडंसं जिरं. आता याचं वाटण आपल्याला मिक्सरमधून करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचे. आता याला आपण फोडणी देऊया. आता एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेले. त्यात टाकत आहे मोहरी, सोबतच टाकत आहे जिरं आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालत आहोत आपण लसूण आणि अद्रकाची पेस्ट. ती सुद्धा व्यवस्थित परतून घेत आहोत. आता यामध्ये मी टाकत आहे थोडीशी हळद. आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे म्हणून मी इथं लाल तिखट घालत नाही आहे. 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड. हे पण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच मी यामध्ये घालत आहे खलबत्त्यात कुटून घेतलेली सौंफ आणि आपण तयार केलेलं तुरीच्या सोल्यांचं वाटण. ते यामध्ये मी सगळं टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता हे वाटण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यात घालूया आपण चवीपुरतं मीठ. आपलं कचोरीत घालायचं सारण तयार आहे. आता यावरून घालत आहे मी सांबार. आता आपण याच्या कचोऱ्या तयार करून घेऊया. पहा, आपल्याला उंडासुद्धा मुरून 30 मिनटं होऊन गेलेली आहेत. आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आणि याच्या कचोऱ्या लाटून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याची एक गोल पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे. कचोरीसाठीची पारी आपण लाटून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला कचोरीची पारी लाटून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण तयार केलेलं सारण भरून घेऊया. अशा पद्धतीने हे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सारण भरून घेतल्यानंतर ही कचोरी आपल्याला ह्या पद्धतीनं बंद करून घ्यायची आहे.
अशी बंद केल्यानंतर हिला फक्त मध्यभागी असा दाब द्यायचा आहे आणि परत ही आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. पहा, अशा पद्धतीने ही हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा कचोऱ्या तयार करून घेऊया. पहा, अजून एका कचोरीची मी तुम्हाला पॅकिंग दाखवत आहे. सारण भरून घेतल्यानंतर ही पॅकिंग आपल्याला अशी करायची आहे. पहा, याचं तोंड पूर्णपणे मी व्यवस्थित बंद करून घेतले आणि राहिलेला पोर्शन परत असा गोल करून घेत आहे. एक्स्ट्राचं थोडंसं मी काढून घेतलेलं आहे आणि इथे मध्यभागी मी याला दाब देत आहे. असा दाब दिल्यानंतर ही हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला यावरती लाटणं फिरवायचं आहे. आपल्या सगळ्या कचोऱ्या तयार करून झालेल्या आहेत. आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता ह्या कचोऱ्या आपल्याला जास्त हाय स्पीड गॅसवरही तळून घ्यायच्या नाही, जास्त लो फ्लेमवरही आपल्याला तळून घ्यायच्या नाही. अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. पहा, मी एक कचोरी यामध्ये टाकत आहे. आता या कचोरीला आपण पलटी मारून घेऊया. पहा, छान असा ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे. पहा, आपली कचोरीला छान असा तांबूस रंग आलेला आहे आणि ती छान फुगलेली सुद्धा आहे. आता ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकी कचोऱ्यासुद्धा आपण तळून घेऊया. पहा, आपल्या कचोरीला ब्राउनिश असा छान रंग आलेला आहे आणि ती छान फुगलेली सुद्धा आहे. आता ह्याच पद्धतीने आपण बाकी पण कचोऱ्या तळून घेऊया. हे एका ताटात काढून घेऊया. तर तयार आहेत आपल्या ओल्या तुरीच्या सोल्यांच्या कचोऱ्या. आता पहा, प्रत्येक कचोरी आपली फुगलेली आहे. आता यातली एक मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा, किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. सारणही अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि एकदम अशी खुसखुशीत आणि खस्ता कचोरी बनलेली आहे. तुम्हाला ही माझी हिवाळी स्पेशल किंवा विंटर स्पेशल आणि विदर्भ स्पेशल तुरीच्या सोल्यांची कचोरी बनवायची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आता ह्या कचोऱ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तयार आहेत आपल्या ओल्या तुरीच्या दाण्यांच्या कचोऱ्या विदर्भ स्पेशल. आणि ह्या जर कचोऱ्या तुम्हाला एकाच वेळेला जास्त होत असतील तर ह्या 2 ते 3 दिवस डीप फ्रीझरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये जर ठेवल्या तर त्या अगदी व्यवस्थित आणि छान राहतात आणि त्या 2-3 दिवसात तुम्ही कधीही त्या तळून खाऊ शकतात. आता माझ्याही बऱ्याचशा कचोऱ्या उरलेल्या आहेत. आता मी त्या एका कंटेनरमध्ये ठेवते, ते दाखवते तुम्हाला. पहा, एवढ्या माझ्या कचोऱ्या उरलेल्या आहेत. आता मी हे डीप फ्रीझरमध्ये ठेवत आहे. खाली मी एक बटर पेपर टाकलेला आहे, त्यावर 2 कचोऱ्या टाकलेल्या आहेत. परत मी त्यावरती अजून एक बटर पेपर ठेवत आहे आणि त्यावरती अजून 2 कचोऱ्या ठेवत आहे. अशाच पद्धतीने मी बाकी कचोऱ्यासुद्धा ठेवून घेत आहे. आता पहा, मी सगळ्या कचोऱ्या ठेवून घेतलेल्या आहेत यामध्ये आणि मी वरून झाकण लावत आहे. एअरटाईट कंटेनर आहे हे माझ्याकडे आणि हे मी फ्रीझरमध्ये ठेवत आहे. 2 ते 3 दिवस ह्या कचोऱ्यांना काहीच होत नाही आणि आपल्याला जेव्हा लागलं तेव्हा आपण याला तळू शकतो. तुम्ही याला फ्रोझन कचोऱ्यासुद्धा म्हणू शकता. तुम्हाला माझी ही तुरीच्या ओल्या सोल्यांची कचोरी बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.